हाय फ्रेंड, नमस्कार. इथे आता बनवायचं आहे आपल्याला गार्लिक ब्रेड. ब्रेड घेतले त्याच्यासाठी. आणि इथे मी बटर घेतलेले, अमूल बटर, 2 चीजचे क्यूब घेतले, ते लसूण घेतलं आहे, चिली फ्लेक्स घेतली, ऑरेगॅनो घेतलं आणि मीठ घेतलं आहे. मीठ थोडं कमी जास्त करू शकता, कारण चीजमध्ये पण मीठ आहे, ऑरेगॅनोत पण मीठ आहे, तर त्याच्यासाठी मीठ थोडं कमी करू शकता तुम्ही. आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं फोडणीचं भांडं आहे, त्याच्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आता थोडंसं वांगी तळलेलं तेल आहे, तर त्याला काही हरकत नाही, तेल काय आपण फेकून देत नाही. त्याच्यासाठी मी तेच तेल परत यूज करते. त्याच्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या ते, आणि लसणाच्या पाकळ्या जास्त क्रिस्पी नाही होऊन द्यायच्या. थोड्याशा सॉफ्ट झाल्यानंतर त्याला असं थोडासा हलकासा ब्राऊन रंग आला की मग नंतर ह्या लसणाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या त्या एका सेपरेट प्लेटमध्ये. आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर काट्याच्या साह्याने त्याला असं मॅश करून घ्यायचं. इथे मी बटर थोडंसं जास्त कडक होतं म्हणून इथे मी मेल्ट करायला ठेवलेलं आहे बटर. तर तुम्ही बटर आधीच बाहेर काढून ठेवू शकता. तर माझं बटर आता मेल्ट नव्हतं इथे फ्रीजमधून काढल्यानंतर, मला आठवण नाही राहिली त्याच्यासाठी. तर इथे मी थोडंसं त्याला हे करून घेतले. आणि इथे बघा, बटर मेल्ट होईपर्यंत मी लसूण असा काट्याच्या साह्याने मॅश करून घेतला आहे. आणि इथे माझ्यानंतर डोक्यात आलं, मैत्रिणी, तुम्ही मिक्सरला पण हे ग्राइंड करू शकता, म्हणजे सगळ्यांचं एकजीव होऊन जाईल, खूप छान होऊन जाईल हे आपलं गार्लिक बटर. आणि खूप छान लागतं ब्रेडला लावल्यानंतर. पिझ्झा काय खाल तुम्ही बाहेरचा, पिझ्झापेक्षाही टेस्ट छान लागते. मी स्वतः ट्राय केले सकाळी, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, कारण मी कुठलीही गोष्ट मी स्वतः ट्राय करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला देत पण नाही आणि दाखवत पण नाही रेसिपी. जेव्हा मी स्वतः बनवून ट्राय करून खाते तेव्हा. तर इथे एक एक ब्रेडची स्लाईस घेतलेली, त्याला ते गार्लिक बटर लावून घेतलं, त्याच्यावरती चीज किसून घेतलं. आणि चीज किसल्यानंतर हे बघा, इथे असं तव्याला परत असं बटर स्प्रेड करायचं आणि त्याच्यावरती आपली एक एक स्लाईस ही ठेवून द्यायची. आणि 2 मिनटासाठी याच्यावरती, 2 मिनटं पण नाही, ॲटलीस्ट 1 मिनटं झाकण लावून घ्यायचं मैत्रिणीनं. आणि झाकण लावल्यानंतर हे सगळं चीज मेल्ट होऊन जाईल वरचं. आणि मेल्ट झाल्यानंतर मस्त असं क्रिस्पी ब्रेड असं मस्त खालून ब्राऊन पण होऊन जाईल आणि तुम्हाला क्रिस्पी ब्रेड गार्लिक मिळून जाईल. खूप छान लागतं, टेस्टी लागतं. मी तर आज फर्स्ट टाईम बनवलं, पण फर्स्ट टाईम बनवल्यानंतरच एवढं छान झालं होतं, तर मी परत परत आता बनवून खाऊ शकते. आणि तुम्ही पण, लहान मुलं असतील तुमच्या घरामध्ये टिफिनसाठी, त्याला असं सकाळची शाळेची गडबड असेल तर गार्लिक बटर बनवून ठेवायचं तुम्हाला वेळ असेल तेव्हा. आणि सकाळी सकाळी ब्रेड गरम करून मुलांना त्याच्यावरती चीज किसून असं त्याला टोस्ट करून द्यायचं. खूप छान झालं होतं. नक्की तुम्ही करून बघा आणि नक्की ट्राय करा. आणि हे सगळं बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे जे जे मी व्हिडिओ टाकत राहील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. खूप हेल्दी आणि टेस्टी नाश्ता होता. त्याच्यासोबत बॉईल एग घ्यायचे, खूप छान लागतो. चला, भेटू पुढील व्हिडिओमध्ये नक्की. बाय.